जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला नंदनवन बंगल्यावर पोहोचलेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। आव्हाड आणि जयंत पाटलांची शिंदेंसोबत बैठक सुरू आहे। परवा जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे नंदनवन बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीला हे दोन्ही नेते पोहोचले। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून सगळ्यात मोठी बातमी, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि तिथे ते एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। आत्ताच जी माहिती मिळते त्यानुसार गेल्या अर्ध्या तासापासून या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं समजतंय। गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट घेतली होती आणि त्यानंतर एनडीए सोबत शरद पवार गट जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि त्यातच आता एकनाथ शिंदेंची सुद्धा बैठक घेऊन या दोन नेत्यांनी घेतलेली आहे आणि अर्धा तासापासून या तिन्ही नेत्यांवर नंदनवन बंगल्यावर चर्चा सुरू असल्याचं समजतंय। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। अभिजित, काय कारण आहे तिघांच्या बैठकीचं? आपण पाहू शकतो की जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे नेते नंदनवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतो काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली होती आणि भेट घेतली होती। त्या ठिकाणी राष्ट्रवादी विलीन होणार की राष्ट्रवादी सोबत की स्वतंत्र गट म्हणून एनडीएत येणार अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना जयंत पाटील यांनी शिंदेंच्या भेटीला जाणं याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि नंदनवन या ठिकाणी यांची बैठक सुरू असल्यामुळे नक्की या बैठकीत काय ठरतंय किंवा ही बैठक कशा संदर्भात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि अभिजित आपल्याला माहिती देत होता त्यानुसार अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। अभिजित, 2-3 मुद्दे सध्या चर्चेतले आहेत। एक म्हणजे मंत्रिमंडळात कुणाचा समावेश व्हावा, जर शरद पवार गट सरकार सोबत आला तर मंत्रिमंडळात कोण येऊ शकतील, तर या 2 नेत्यांची नावं चर्चेत आहेत। एक म्हणजे जयंत पाटील आणि दुसरं म्हणजे जितेंद्र आव्हाड। ओबीसी आणि मराठा असं संतुलन साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा सुरू असताना नेमके हेच 2 नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे या चर्चांना कुठेतरी बळ मिळतं असं वाटत नाही का? अभिजित बरोबर आपला संपर्क होऊ शकत नाही, मात्र आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। नंदनवन बंगल्यावर आव्हाड आणि जयंत पाटलांनी शिंदेंसोबत चर्चा सुरू केलेली आहे। गेल्या अर्ध्या तासांपासून ही एक बैठक सुरू आहे। विशेषतः गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहता या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांची नावं, शरद पवार गट जर एनडीए सोबत गेला तर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि या मंत्रिमंडळात शरद पवार गटातून ज्या 2 नेत्यांची नावं चर्चेत आहेत तेच 2 नेते आता एकनाथ शिंदेंच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि नंदनवन बंगल्यावर या तिघांमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये अर्थातच राजकीय चर्चा होते आहे। गेल्या अर्ध्या तासांपासून या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अभय देशपांडे जी, अतिशय महत्त्वाची बैठक आणि ज्या 2 नेत्यांची नावं शरद पवार गट जर एनडीए सोबत गेला तर मंत्रिपद मिळू शकेल अशा 2 नेत्यांची नावं आहेत, तेच 2 नेते या बैठकीत आहेत। काय नेमका खल सुरू असू शकेल? एक निश्चित आहे की आजकाल अनेक नेत्यांच्या मतदारसंघातली कामं फार निघायला लागली आहेत। त्याच्यामुळे भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत। एक निश्चित आहे की आघाडीचा म्हणजे गमतीचा भाग सोडून देऊ, परंतु आघाडीमध्ये जर एखादा पक्ष नवीन येणार असेल तर जी खात्याची आत्ताची वाटप असेल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो। म्हणजे आजच्या भेटीचं प्रयोजन जसं एनडीए खरंच सरकारमध्ये सहभागी होणार असेल तर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा होईल भाजपाचं, कारण भाजपा या सरकारचा प्रमुख पक्ष असल्यामुळे भाजपाच्या हातात सगळं निर्णय असतील। पण त्याचबरोबर पक्ष आणखी जे 2 पक्ष सरकारमध्ये आहेत त्या 2 पक्षाकडे असणाऱ्या खात्यांच्या संदर्भात काही ऍडजस्टमेंट होऊ शकतात जर हा पक्ष असेल तर। या व्यतिरिक्त आत्ता कुठलं प्रयोजन या सगळ्या भेटीगाठीमध्ये मागे दिसत नाहीये। कदाचित बाहेर आल्यानंतर ते आपल्याला म्हणजे मगाशी म्हटलं त्यामुळे त्याप्रमाणे मतदारसंघातल्या कामाचा उल्लेख होऊ शकेल, परंतु आता मला वाटतं की प्रामुख्याने या सरकारमध्ये नवीन घटक पक्ष येणे आणि दुसरं केंद्रातल्या राजकारणाच्या संदर्भात जिथे की आता खासदारांचं संख्याबळ आवश्यक आहे भाजपाला, त्या संदर्भातली बोलणी हे 2च विषय सध्या चर्चेला आहेत। त्यातला दुसरा विषय जो आहे त्याचा संबंध थेट शिंदे यांच्याशी येत नाही। मग या परिस्थितीमध्ये हा चर्चेचा विषय जो असू शकतो तो सत्तेतल्या सहभागा आणि सत्तेच्या वाटणी संदर्भात
त्याच्या पलीकडे दुसरी कुठली चर्चा असू शकणार नाही. अभय सर, तुम्ही जसं गमतीने म्हणताय की आता मतदारसंघातली कामं अलीकडे जास्त निघायला लागलेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ईश्वरपूरच्या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या घोळाचा सगळा विषय मांडल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेकडे हा विषय मांडण्याची गरज नसावी, पण विषय मुद्दा एक असं आहे की नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, हा हा एकनाथ शिंदे यांच्याकडे, आणि ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाचा जो अपात्रतेचा निर्णय आहे तो नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो आणि त्या संदर्भातले जे निर्णय झालेले असतात त्याचे अपील शेवटी नगरविकास मंत्र्यांकडेच येत असतात. त्यामुळे त्या निर्णयाचा संबंध शिंदे यांच्याशी नाही असं म्हणता येणार नाही, परंतु या दोघांचं एकत्रित जाणं म्हणजे तोच विषय असेल का याच्याबद्दलची शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण या शंकेला केवळ ही एक भेट कारणीभूत नाहीये, तर आत्ताच्या जो भेटीचा सिलसिला जो सुरू आहे त्याच्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या चर्चा होत आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जयंत पाटलांकडे एक कारण तयार आहे. जर माध्यमांनी बाहेर आल्यानंतर विचारलं तर त्यांच्याकडे एक कारण तयार असेल, पण मला प्रश्न थोडा वेगळा आहे. गेल्या काही दिवसांपासून या घडामोडी सुरू आहेत आणि शरद पवार गट एनडीएत सामील होण्याची चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य मोठं सूचक होतं. ते असं म्हणाले होते की नव्यानं कोणताही पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार नाही. असं असेल तर मग विलिनीकरण हा पर्याय असू शकतो. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांसोबत 3 नेत्यांच्या बैठकी झाली होती आणि त्या बैठकीत सुद्धा विलिनीकरणाची चर्चा झालेली असू शकते, असा सगळा मुद्दा होता. या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाची कितपत शक्यता वाटते? नाही, विलिनीकरणाच्या संदर्भात सर्वात महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनाही त्याच्यात सहभागी करून घ्यावा लागेल. त्यांना वगळून विलिनीकरण होऊ शकतं का, तर ती शक्यता आज कमी वाटते. कारण आजच्या स्थितीला महाराष्ट्रातलं संख्याबळ ही भाजपाची किंवा इथल्या महायुतीची आवश्यकता नाहीये. त्यांना आहे ती समीकरणं जुळवायची आहेत ते केंद्रात, बरोबर आहे. आणि केंद्रातल्या सत्तेसाठी महाराष्ट्रातली काही किंमत मोजावी लागली तर ती स्वाभाविकच त्याची तयारी ठेवावी लागेल, किंवा केंद्रात सुद्धा एक मंत्रिपद आणि राज्यातल्या नेत्यांना एखादं मंत्रिपद, अशा पद्धतीची ती रचना होऊ शकते. पण विलिनीकरणाचा निर्णय जो आहे तो मात्र घेताना या दोन्ही पक्षांना सहभागी करून घ्यावा लागेल, दोन्ही गटांना एकत्र बसवावं लागेल. सुनील तटकरे यांची अलीकडच्या काळातली बदललेली भाषा, सुनील तटकरे जे की विलिनीकरणाची चर्चा झालीच नव्हती असं म्हणणारे सुनील तटकरे, ती अंतिम टप्प्यात होती असे इथपर्यंत पोहोचलेले स्वतःच. त्याच्यामुळे तो निर्णय झाला होता असं उद्या म्हणाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. परंतु यातला एक अर्थ स्पष्ट दिसतोय की विलिनीकरणाला सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार हे फारसे अनुकूल नाहीत, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीमुळे थोडेसे त्रासलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ज्यांचा सुरुवातीला विरोध होता त्यांची भूमिका मात्र निश्चितपणे बदललेली दिसते. आणि मला वाटतं की त्याचेच हे सगळे इंडिकेटर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी पुढच्या काळात म्हणजे मोठ्या राजकीय घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर घडू शकतात आणि त्याचे हे संकेत आहेत का, असा सुद्धा एक प्रश्न. धन्यवाद अभय देशपांडेजी, आपण सविस्तर या सगळ्या घटनेचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, काय अपडेट्स आहेत? अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू असल्याचं समजतंय. विनोदजी, नंदनवन या ठिकाणी ही बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघं जण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेले आहेत. अद्याप या भेटीचा अजेंडा नेमका काय हे समजू शकलेलं नाहीये. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये राजकीय घडामोडींवरती ही चर्चा असल्याची सुद्धा एक माहिती सूत्रांकडनं कळते. गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहायला गेलं तर ईश्वरपूरचं जे नगराध्यक्ष पदाचा जो काही अपात्र झालेला आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा जयंत पाटलांनी घेतली होती. मात्र थेट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते पोहोचलेले आहेत. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद आपण म्हणू शकतो किंवा ज्या पद्धतीनं सत्तेत असलेली राष्ट्रवादी आणि विरोधात असलेली राष्ट्रवादी यांच्याकडनं अनेक आमदारांची मतं जर आपण याच्या आधी पाहिली होती तर अनेकांचा सत्तेच्या दिशेनं कल जो आहे हा अगदीच, आणि हाच सत्तेच्या दिशेनं जो कल आहे तो जाणून घेऊन नेतृत्वानं त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे का, अशा स्वरूपाची घडामोड घडताना दिसते. आणि त्यामुळे या घडामोडीकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल.